प्रार्थना करूया की प्रभू येशू ख्रिस्ता आजचा सुंदर दिवस आम्हाला दिल्याबद्दल देवाचे तसेच मनामध्ये आपण आभार मानूया। तसेच आज प्रीतिमा आणि प्रेमला या आपल्या जीवनासाठी आपल्या देवालयात जाऊन एकमेकांना साक्ष देणार आहोत। यांच्या या लग्न सोहळ्यावर प्रभू येशूचा आशीर्वाद द्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया। आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर जगप्रमाणे हो। नमो कृपा पूर्ण मरे प्रभु तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। आपण प्रार्थना करूया की प्रभू येशू ख्रिस्ता गोरेटी फेस्टिन डोंगा यांच्या या दोन्ही मुलींचा लग्न सोहळा चांगल्या रीतीने पार पडावं म्हणून आपण प्रार्थना करूया। आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य हो जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर जगप्रमाणे हो।
मोशे लोकांस म्हणाला, तुझा देव परमेश्वर तुझ्यामधून म्हणजे तुझ्या भाऊबंधामधून माझ्यासारखा एक संदेष्टा तुझ्याकरिता उभा करील, त्याचे तुम्ही ऐका. होरेब डोंगरापाशी मंडळी जमली होती. कोणत्याही प्रकारची सक्ती नसताना अगदी स्वइच्छेने आणि मोकळ्या मनाने विवाहबद्ध होण्यासाठी समिती आले आहात काय? सर्व आयुष्यभर पती व पत्नी म्हणून एकमेकावर प्रेम करण्यास व एकमेकाचा सन्मान करण्यास तुम्ही आले आहात काय? देवाने दिलेल्या लेकरांचा स्वीकार करण्यास आणि ख्रिस्ताच्या व ख्रिस्त सभेच्या कायद्याप्रमाणे त्यांचे संगोपन करण्यास तुम्ही आले आहात काय? इच्छेने व मोकळ्या मनाने विवाहबद्ध होण्यासाठी तुम्ही इथे आले आहात काय? सर्व आयुष्यभर पती व पत्नी म्हणून एकमेकावर प्रेम करण्यास व एकमेकांचा सन्मान करण्यास तुम्ही इथे आहात काय? देवाने दिलेल्या लेकरांचा स्वीकार करण्यास आणि ख्रिस्ताच्या व ख्रिस्त सभेच्या कायद्याप्रमाणे त्यांचे संगोपन करण्यास तुम्ही तयार आहात काय? विवाहबद्ध होण्याचा तुमचा हेतू असल्यामुळे आता तुम्ही एकमेकांचे उजवे हात आपल्या हातात घ्या आणि देवासमोर आपली संमती जाहीर करा. मी प्रेम मला तुला माझी पत्नी म्हणून स्वीकारतो. सुखदुःखात, आजारात आणि आरोग्यात तुझ्याशी एकनिष्ठ राहण्याचे आणि आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करून तुला आदराने वागण्याचे प्रेमाला मला माझ्या पती म्हणून स्वीकारते. सुखदुःखात, आजारात आणि आरोग्यात तुझ्याशी एकनिष्ठ राहण्याचे आणि आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करून मला आदर दाखवण्याचे मी वचन. ख्रिस्त सभेसमोर आपण जी संमती दर्शवली ती परमेश्वर आपल्या दयेने दूर करो आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर येऊ. जे परमेश्वराने जोडलं आहे ते माणसाने करू नये. मला माझ्या प्रेमाची आणि एकनिष्ठेची गुण म्हणून पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे शांतीचा स्वीकार. माझ्या प्रेमाची आणि एकनिष्ठेची गुण म्हणून पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे शांतीचा स्वीकार. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद सदैव तुम्हावर राहो. आमीन.
तर या कार्यक्रमाचे आणि या लग्न संस्काराचे साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वजण इथे एकत्र जमलेला आहात, त्याबद्दल तुमचे आभार. माणूस योजना करत असतो, पण त्या योजना पूर्ण करायच्या की नाही हे त्या विधात्यावर अवलंबून आहे. हे प्रभू परमेश्वरा, आजच्या सुंदर दिवसाबद्दल आम्ही सर्वजण तुझे आभार मानतो. दुधामध्ये जशी साखर तसं हे प्रभू परमेश्वरा, आजच्या दिवसामध्ये तू अधिक असं आम्हाला सुख दिलेला आहेस. आज प्रीतिमा आणि ट्रायकस, प्रेमला आणि प्रिन्स या दोन जोडप्यांना तू आयुष्यभरासाठी एकत्रित केलेला आहेस. या नव दाम्पत्यावर तुझा सदैव आशीर्वाद असू दे. या नवीन संसार वेळीवर तुझा सदैव आशीर्वाद असू दे. येणाऱ्या संकटांना, दुःखांना, सुखांना, येणाऱ्या चांगल्या क्षणांना, येणाऱ्या वाईट क्षणांना या दोन्ही जोडप्यांनी एकमेकांना शेवटपर्यंत साथ द्यावी म्हणून हे प्रभू परमेश्वरा आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करीत आहोत. स्पेशली मला एवढं माहिती नव्हतं, पण जेव्हा माझं लग्न होऊन मी बोतोडी बंदर या शेजोळामध्ये गेली तर मला असं माहिती पडलं की नेहमी प्रत्येक जेव्हा बोट येते तर त्या प्रत्येकाच्या म्हणजे भागीला कुठे पण नायगाव किंवा मार्केटकर त्या नेहमी तत्पर असतात. एक चांगली व्यक्ती म्हणून आज त्या जगामध्ये वावरत आहेत. मी सर्वप्रथम माझ्या आई वडिलांचे आभार मानते की त्यांनी चांगल्या प्रकारे आम्हा सर्व 5 बहिणींचे संगोपन केले. विशेष आभार मानते माझ्या बहिणींचे, माझे जिजूंचे,
माझ्या आत्या, मामा, मामी, काका, काकी, शेजोलातल्या सर्व बायका, त्यांनी खूपच चांगल्या प्रकारे आम्हा सर्वांना मदत केलेली आहे. सर्वांनी जेवून जा. तुमचे देखील मी आभार मानते. तुम्ही येऊन आमचा कार्यक्रम अजून आनंदित केलेला आहे. तुमचे सुद्धा मनापासून आभार. सगळ्यांनी जेवून जा. थँक्यू.